जय भीम भाई। जय भीम। भारतीय संविधान बदला अशी भाषा केली जात आहे, याबद्दल आपलं मत काय असेल? हे असं ऐकू शकत नाही, कारण की बाबासाहेबांनी जे भारत संविधान लिहिलेलं आहे तिथे पूर्ण जग चालतंय, ठीक आहे। हे असं कोणी बोलू शकत नाही, जो बोलेल त्याची जीभ काढली पाहिजे, ते बोललंच नाही पाहिजे, कारण की हे खूप चुकीचं आहे। हा मला ते कशामुळे चुकीचं आहे काय बोलू शकता? बाबासाहेबांनी काय चुकीचं केलं? बाबासाहेबांनी एवढी संविधान लिहिलेलं आहे आपल्यासाठी, आता दिवस कष्ट करून आपलं संविधान लिहिलंय, तर कोणती चुकीची गोष्ट केली? कोणतं कोणतं त्यामध्ये चुकीचं आहे? बायकांना म्हणजे सगळ्या बायकांना त्यांनी मोफत हे केले, सगळ्यांना त्यांना हे केलेलं आहे ना, मग कशाबद्दल संविधान चेंज करणार आहेत? जो संविधान बोलेल ना की बदलायचं, ते तोंड कापलं पाहिजे। सगळे आपले जे बुद्धिस्ट लोक, जे सगळे लोक एकत्र येऊन जो बोल त्याची जीभ काढायला पाहिजे, काहीतरी मोर्चे काहीतरी काढायला पाहिजे। बरं, या संदर्भात बऱ्याच ठिकाणी बोललं जात आहे, तसं प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा ते बोललेलं आहे की आता घाबरण्याची नाही, घाबरायची पाळी आलेली नाही, घाबरायला नाही पाहिजे। जे आपले जे नेते आहेत त्यांना सामोरं आणून सगळ्यांनी त्यांना सहकार्य करायला पाहिजे, कारण की एकट्यानं होणार नाही हे, तर जे आपले जे नेते आहेत त्यांना सगळ्यांना सामोरं आणायला पाहिजे आणि त्यांना खरंच त्यांना हेल्प करायला पाहिजे। बरं, आता सत्तेत येण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? सत्य आता आपल्या हातात तर काय नाही, सत्य आपण ते सगळे एकत्र येणं ते खूप महत्वाचं आहे। बाकी तर आपण साधारण जनता काही करू शकत नाही एवढ्या मोठ्या माणसांसोबत, ठीक आहे। फक्त आपण एवढंच आहे की आपण सगळी जनता एकत्र येणं खूप गरजेचं आहे। बस, जय भीम। जय भीम। धन्यवाद, जय भीम। चांगली माहिती दिली।